नमस्कार. आपण सगळे जाणतोच की भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, पण जितकी ती मोठी आहे तितकीच मोठी आव्हानं तिच्यासमोर उभी आहेत. तर आज आपण याच स्रोताच्या आधारे या आव्हानांचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बरं, लोकशाही म्हणजे नेमकं काय? फक्त 5 वर्षांनी एकदा जाऊन बटन दाबणं एवढंच नाही. हा स्रोत आपल्याला एक वेगळी आणि खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. लोकशाही ही केवळ एक घटना नाही, तर ती एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे, एक जीवनशैली आहे. पण विचार करा, जेव्हा या अखंड चालणाऱ्या प्रक्रियेसमोर आव्हानं उभी राहतात तेव्हा काय होतं? हे एक मोठं वादळच आहे, नाही का? चला तर मग या स्रोताच्या मदतीने आपण बघूया की नेमकी कोणती मोठी आव्हानं भारतीय लोकशाही पुढे आहेत. तर इथे बघा, या स्रोतानं काही प्रमुख आव्हानं समोर मांडली आहेत. नक्षलवाद आहे, भ्रष्टाचार आहे, राजकारणाचं गुन्हेगारीकरण, जातीयवाद, दहशतवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विषमता. हे सगळे मुद्दे मिळून आपल्या लोकशाहीच्या पायालाच धक्का पोहोचवतात. आपण यातल्या काही मुख्य मुद्द्यांवर थोडं सविस्तर बोलूया. सगळ्यात आधी बोलूया त्या 2 गोष्टींबद्दल ज्या लोकशाहीला आतून पोखरतात, म्हणजे भ्रष्टाचार आणि राजकारणात घुसलेली गुन्हेगारी. यांमुळे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास कसा डळमळीत होतो ते पाहूया. भ्रष्टाचार म्हणजे काय? फक्त सरकारी पैशांची लूट नाही. या स्रोतानुसार त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर होतो. चांगल्या रस्त्यांपासून ते चांगल्या आरोग्य सेवांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा दर्जा घसरतो आणि मग हळूहळू लोकांचा संपूर्ण व्यवस्थेवरचाच विश्वास उडून जातो. आणि दुसरी मोठी समस्या आहे राजकारणाचं गुन्हेगारीकरण. म्हणजे काय? तर जेव्हा पैसा आणि ताकद म्हणजे मसल पॉवर मतांपेक्षा जास्त महत्त्वाची ठरते, मग विचार करा, अशा परिस्थितीत निवडणुकीला काही अर्थ उरतो का? हा तर थेट लोकशाहीच्या मूळ संकल्पनेवरच हल्ला आहे. पण हे झालं राजकारणाबद्दल. आव्हानं फक्त तिथेच नाहीत. आपल्या समाजातही काही गोष्टी खूप खोलवर रुजलेल्या आहेत, ज्या लोकशाहीसाठी तितक्याच धोकादायक आहेत. हे बघा, बेरोजगारी, गरिबी, विकासातला असमतोल या सगळ्या गोष्टींमुळे समाजात एक प्रकारचा असंतोष वाढतो आणि जेव्हा मोठ्या संख्येने लोकांना वाटायला लागतं की ही व्यवस्था आपल्यासाठी नाही आहे, तेव्हा लोकशाहीचा पायाच कमकुवत व्हायला लागतो. आणि याच विषमतेतून मग नक्षलवादासारख्या समस्या उभ्या राहतात. जेव्हा शेतकरी किंवा आदिवासी समाजाला असं वाटतं की त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांचं कुणी ऐकत नाहीये, तेव्हा ते व्यवस्थेच्या विरोधात शस्त्र उचलतात. या सगळ्यांची मुळं सामाजिक आणि आर्थिक न्यायात आहेत. ठीक आहे, ही आव्हानं खूप मोठी आहेत, हे तर स्पष्ट आहे. मग प्रश्न उरतो की यावर काही उपाय आहे का? आपण आपली लोकशाही या सगळ्यांपासून वाचवून अजून मजबूत करू शकतो का? तर हो, हा स्रोत सांगतो की नक्कीच मार्ग आहेत. चला तर मग पाहूया की लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी हा स्रोत आपल्याला कोणते मार्ग दाखवतो. इथे 4 मुख्य स्तंभांवर भर दिला आहे. 1. सत्तेचं विकेंद्रीकरण करा, म्हणजे अधिकार खालपर्यंत, अगदी गाव पातळीपर्यंत पोचवा. 2. महिला आणि जे दुर्बल घटक आहेत त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून सक्षम करा. 3. राजकीय प्रक्रियेत न्यायव्यवस्थेची पारदर्शकता वाढवा. आणि 4. शिक्षण आणि सामाजिक सुधारणांवर लक्ष केंद्रित करा. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण. का? कारण जेव्हा स्थानिक लोक त्यांच्या समस्यांवर स्वतः निर्णय घेऊ लागतात तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाही लोकांपर्यंत पोहोचते. तिचा पाया अगदी तळागाळातून मजबूत होतो. पण 1 मिनिट थांबा. फक्त चांगले कायदे किंवा सरकारी योजना पुरेशा आहेत का? नाही. लोकशाहीचं खरं यश या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून आहे. आणि ती गोष्ट म्हणजे देशाचा प्रत्येक नागरिक. कारण लोकशाही म्हणजे फक्त एक राजकीय व्यवस्था नाहीये, ती काही मूल्यांवर उभी आहे. समानता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय ही मूल्य जेव्हा प्रत्येकजण आपल्या रोजच्या जगण्यात आचरणात आणेल तेव्हाच आणि फक्त तेव्हाच लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. तर या स्रोताने आपल्याला आव्हानं कोणती आहेत हे सांगितलं आणि त्यावरचा मार्गही दाखवला. पण आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या मार्गावर चालणार कोण? याची जबाबदारी कोणाची आहे? या प्रश्नावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.